शत्रुता करणार. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, उच्च गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी स्थिरगर्जना करणारी, नेतृत्वाने झाल आणि क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी स्थिरगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्याची खासगी ब्रह्मदेशातल्या मंडाऱ्यात मुक्काम केली. तेथे टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. वयाच्या 16व्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व 17व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई तापीबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. 1876 साली टिळक गणित विषयातून बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी एलएलबी देखील केले. डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. 1880 मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचे बीज जन्मांतर केले. लोकमान्य टिळकांच्या या अजोड कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बेळगाव येथे प्रथम होमरूल चळवळीची स्थापना केली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती धोरणाला दूर करण्यासाठी त्यांनी केसरी वर्तमानपत्राद्वारे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न केला होता. यासाठी त्यांना पुन्हा कारावास भोगावा लागला होता. आपल्या भारतातील सर्वसामान्य जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्य टिळकांनी केले. म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. टिळक झालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत. कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तर त्यावर पाय ठेवून उभा राहील मी असे ते म्हणत. आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. चाफेकर बंधूसारख्या कित्येक युवकांना स्वराज्यासाठी क्रांती करण्यास त्यांनी प्रेरित केले. टिळक म्हणत थोर कुठला हा इंग्लंड देश, आपण सर्व भारतीय लोक एकत्र येऊन त्यावर फुटले तरी तर पाहून जाईल. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार त्यांनी कित्येक भारतीयांच्या मनात रुजवला आणि इंग्रजांना सळपिपळ करून सोडले. दुर्दैवाने इंग्रजांना सळपिपळ करून सोडणारे लोकमान्य टिळक शेवटी 1 ऑगस्ट 1920 रोजी अनंतात विलीन झाले. महापुरुषांचे शरीर नश्वर असते पण त्यांचे विचार अमर असतात. लोकमान्य टिळक आज आपल्यात नसले तरी त्यांचे स्वराज्याचे स्वप्न, त्यांची देशभक्ती आणि त्यांचा संघर्ष प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहील. शेवटी मी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक नेतृत्वाने झाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता पण आग केसरीचा एक लेख होता. केली सिंहगर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी. अशा लोकमान्य टिळकांना